जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार. कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. मंडळी, सहाय्यक दिग्दर्शक याचा खरं तर दुसरा अर्थ जे ऐकवतील ते सहनकर दिग्दर्शक असा असतो. चला बघूया या दुसऱ्या अर्थाप्रमाणे इथल्या सहाय्यक दिग्दर्शकांची काय अवस्था होते तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया जत्रेच्या यंग ब्रिगेडला. एवढं काही नसतं. पण तू यायला हवं होतंस. खरंच मजा आली अवॉर्ड फंक्शनला. आय डोंट लाईक इट यार. हे फेक अवॉर्ड शोज ना, आय डोंट लाईक इट. एक काय रे सगळ्याला फेक असतं, ते ठरलेलं असतं मोस्ट नॅचरल कोण आहे. हे मला नाही आवडत. आय टेल यू, म्हणून मी तुला सांगतो, आय ओनली फॉलो हॉलिवूड. म्हणजे तोंडातल्या तोंडात बोलणं ना. स्टाईल आहे माझी ती. नाही ना, स्टाईल आहे माझी. काय ना, मला खूप वर्ष हे बोलायचं होतं तुला, पण तिथे ना थंडी असते वेस्टमध्ये, म्हणून ते जरा असं बोलतात. आपल्याकडे काही लॉजिकच नाहीये तसं बोलायला, कळलं ना. इथे असंच बोलायला पाहिजे खरं तर गरमीत एवढ्या. ते तुम्ही बोला, थिएटरवाले आहात ना तुम्ही, ते सगळे तुम्ही बोला. काय मी एसी मध्ये असतो, व्हॅनिटीमध्ये एसी असते, गाडीत एसी असते, थिएटरमध्ये एसी असते, मी कुठेही जातो तिकडे एसी असते. तुम्ही बोला. तुम्हाला अशी पण सवय आहे रे थिएटरवाल्यांना, सगळं लाऊड करा. ए आय यू आय आय काय काय एवढं डू इट, यू डू इट. ती करतोय. आय डोंट टेल इट टू मी. तू करते शपथ. आय टेल यू, ते काय तुमचं काय असतं परकाय प्रवेश वगैरे ना, झूट आहे रे. मिथ, एव्हरीथिंग इज मिथ. म्हणजे कॅरेक्टर मध्ये वगैरे घुसायचंच नाही. कशाला कॅरेक्टरला तुझ्या स्टाईलमध्ये मोल्ड कर. बी अ सुकेश कुमार SK. गुड. नीट 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 नीट. गुड. ना बाजू जरा. हे काय रे, काय आहे हे? फिटिंग ओके वाटतं तुला? तुझ्या मानेत होकार असला तरी नजरेत नकार आहे, कळतंय तुला? 100 वेळा एक गोष्ट सांगायची तुम्हाला. काल केलं होतं ना ट्रायल आपण. लूज आहे हा, फिट कर. युजलेस सांगून अर्थ नाही रे तुम्हाला. काय अर्थ नाही काय, बोल ना तू. वाटतंय तर यांना कळणार आहे काय? प्रत्येक शेड्यूलला यांची हीच लपडी असतात. कॉस्ट्युमचा प्रॉब्लेम आहे काहीतरी, मेकअपचा प्रॉब्लेम आहे काहीतरी. तुझ्यासारखे स्टारच बोलले नाही तर मग कोण बोलणार? इथे तुझ्याच शब्दांना किंमत आहे फक्त. सुकेश, तू जुना मित्र आहेस ना, म्हणून तुला सांगतेय मी, कळलं? माझ्या शब्दाला काही किंमत नाहीये इथे. सेकंडरी ऍक्टर आहोत ना आम्ही. नाही यार, तुम्हीच नाही बोललात तर कसं होणार हे? सुन मता तू. मी बेसिक एक काम केलं त्या दिवशी. काय? इस्त्री करून द्या हे सांगायची गरज लागली पाहिजे का ऍक्टरला? मी गाऊन घेऊन गेले, माझा बाबा इस्त्री करून द्या हेही सांगावं लागतं इथे. मला काय म्हणतो माहितीये, घरी काय इस्त्री करून घालते का गाऊन? मला वाईट नाही वाटणार. मी ऍक्टर आहे ना. मी ठीक आहे, मी इस्त्री म्हणजे असं मी हळद बिळद पुसते घरी गाऊनला, पण मी शूटिंग करून ते विकत नाही ना, रिलीज करत नाही ना घरातला गाऊन मधला माझा लुक. हे असं बोलतात. तू आलायस ना तेव्हापासून सगळं बदललंय. कालपर्यंत ही फक्त माझी व्हॅनिटी होती ना. तुला माझी व्हॅनिटी दिलेली? मग नाही, विचारलं फक्त. तुला माझी व्हॅनिटी दिली? आज तू आलायस ना तर इथे रूम फ्रेशनर आलाय, एसी काय रिपेअर झालाय, लाईट्स काय सगळे लागलेत. तू आलास म्हणून सगळं बदललं. आणि तुझ्यासारखे ऍक्टर जर बोलले नाही, स्टार्स बोलले नाही तर हे ऍक्टर्सचं युनियन वगैरे ना नावाला आहे. फक्त इन्सल्ट करतात इकडे. काही कामाचं नाहीये युनियन सुद्धा. एक स्टार बोलला पाहिजे फक्त. एक स्टार बोलला ना तर अख्खी इंडस्ट्री बदलेल सुकेश. पण ठीक आहे, तुला बोलायचं नाहीये तर काय, आपण वाट बघू. हे अशीच इंडस्ट्री चालत राहू दे. एक दिवस काम सोडून देऊ, कामं मिळणार नाही, रडत बसू. जाऊ दे, कोणी बोलू नका. सगळे बंद पडू देत प्रोजेक्ट. सोडून देऊ ऍक्टिंग. हे असिस्टंटला बोलव रे जरा. जा असिस्टंटला बोलव. त्याला सांग सुकेश कुमारने बोलवलंय त्याला. जोपर्यंत हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही ना, आज सुकेश कुमार शूटिंग नाही करणार. सांग. सुकेश नाही करणार. थोडं नको. 4 तास इथे उभं राहील असा आरशासमोर. शूटिंग नाही करत. जा सांग. जा सांग. ऐक ना, उगाच माझ्यामुळे तुझी बदनामी नको. सोड. काही बदनामी होणार नाही रे. आय एम जाऊ दे. स्टार. आय एम सुकेश कुमार SK. माझं काही नाही होत. सोड ना, जाऊ दे ना. डोंट वरी, मी आहे ना. कशाला उगाच टेन्शन? माझ्यावर नको यायला नंतर. तर कशाला येईल? मी बोलणार. जो कोणी असेल असिस्टंट मी बोलेन त्याच्याशी काय बोलायचं. माझ्यावर काही सर. कोण आहे तू? सर, असिस्टंट डिरेक्टर. अभिमानाने काय सांगतो असिस्टंट डिरेक्टर?
अभिमान वाटतो तुला असिस्टंट सांगण्यात? शाणा आहेस तू खूप मोठा. तो कोट आण, तो व्हाईट कोट आण. घाल. नीट नीट. पहिल्यांदा आलायस नीट. सॉरी सर. नीट. मी तुला 3 प्रश्न विचारणार, मला एक उत्तर पाहिजे व्यवस्थित. याच्यात काय प्रॉब्लेम वाटतो? काय नाही सर. काहीच प्रॉब्लेम वाटत तुला? युजलेस. काय करता इथे? कामं करायला येता ना? टाइमपास करायला येता? फिटिंग लूज आहे माहित नाही तुला? काल काय सांगितलं होतं? काल काय ठरलं होतं आपलं मला सांग. काल काय ठरलं होतं? आय विल चेक सर. आत्ता चेक करशील? ती काल तुझी नीतालूला आली होती ना कॉस्ट्युम वाली, सर आजी करना पडेगा, सर आजी करना पडेगा. केलं ना ट्रायल? मग फिटिंग का नाही? आय डोंट. फिटिंग का नाही? काल येतो ना तुमचा एक मास्टरजी जो फोटो काढतो, माप घेतो. माप का नाही आज? ओके. आय विल चेक. फिट का नाही होतं मला जॅकेट? मी शाणा आहेस तू? कोण आहेस तू? असिस्टंट डिरेक्टर सर. चिल्लर आहेस तू? बोल बोल. मी चिल्लर आहे. चिल्लर आहे सर. ए अभिमानाने नको बोलू. चिल्लर सारखं बोल. मी चिल्लर आहे असं बोल. मी चिल्लर आहे. ऍक्टिंग करतो सरांची. ते चिडलेत, ते शांतपणे एवढं बोलतायत तर तू सरकॅझम दाखवतोयस त्यांना. त्याला कळणार आहे का? कार आहे तो. नाही राहू दे. नाही ना, त्याला कळणार पण नाही. हे बावळट, तुला अक्कल नाही काय चेक केलं पाहिजे काय नाही. तू जर आदल्या दिवशी माप घेऊन गेलास तर कोट फिट का नाही होतंय? माझं ब्रेसलेट कुठे? ऑर्नामेंट्स कुठे आहेत माझं? हां सर, ब्रेसलेट आणलं. दाखव. यातला खडा कुठे? काल हे फिक्स झालं होतं. तुमचा ग्रुप आहे ना व्हॉट्सअपवरती, याच्यावर तुम्ही फोटो पाठवता कंटिन्युटीचे. हे फिक्स झालं होतं. कुठला खडा होता मला सांग. टॉर्कॉइज ब्ल्यू होता का आईस ब्ल्यू होता? हो का? हो का हा प्रश्न आहे तुझा. अक्कल नाही तुला? बावळट असता का रे सगळे? एक जात असिस्टंट सगळे बावळट असता. देव खास तुम्हाला वेगळं बनवतो. हा असिस्टंट याला मेंदू नका देऊ, फक्त लाचारी द्या, एवढंच असतं. लाज नाही वाटत तुला हे विचारताना? हो का? अरे तुला सांगतो यांची लायकीच नाही रे, या असिस्टंटची लायकीच नाही. हे लोक कोण असतात माहिती आहे काय? स्टुडिओच्या बाहेरची गर्दी असतात. कोणीतरी येताना विचारतो तेरे को कुछ आता है? मैं बोलतात मेरे को कुछ नहीं आता है. अरे कुछ नहीं आता है, चलो एडी बन. हे ते आहे ते. सुकेश हे शपथ. हे बघू नको. बघतो काय रे? जाऊ दे. बघतो काय? जाऊ दे. तुझी कॉफी कुठे? थांब. नाही आली कॉफी. 9 मिनिटं लेट होती कॉफी. तुला कॉफी पण नाही दिली? नाही दिली. तुम्ही एक्सपेक्ट करता ना रे ऍक्टर कडून लाईन्स पाठ करून या, कॅरेक्टरचा अभ्यास करून या. एक कॉफी नाही देऊ शकत तुम्ही? बरं मला नाही देत. स्टार आहे ना हा, याच्यावर सिनेमा चालणार आहे, त्यालाही कॉफी नाही देऊ शकत साधी आल्या आल्या? अरे प्रिव्हिलेज असिस्टंट आहे ते. प्रिव्हिलेज. वॉक्या दिला ते. वॉक्या काढा पहिले यांच्या. ट्यून कर 5 वर, गप्पा मारू, हे चालतं यांचं. सांगतोय मोठा, यांच्या वॉक्या काढल्या पाहिजेत. असिस्टंटचं काम काय असतं ते माहित नाही तुला? अरे मी जेव्हा असिस्टंट होतो ना तेव्हा मला माहिती आहे मी काय केलं होतं. तू असिस्ट पण केलंस? ऍब्सोल्युटली यार. खरंच मी केलं. अरे तू तुम्हारी कसम फिल्म नाही बघितली आहेस? तुम्हारी कसम नाही का, त्याच्यात तो देवळाचा सीन हिट झाला होता. अच्छा अच्छा. तेव्हा मी असिस्टंट होतो. तुला सांगतो, अरे वॉकी नव्हती तेव्हा, 12 वर्षांपूर्वीची फिल्म आहे. मंदिराचा सीन, डोंगरावरच्या मंदिराचा सीन. बेस कुठे? खाली, डोंगराखाली. ऑफकोर्स वरती. उपप झाले ना, पळत जायचो वर, पळत यायचो खाली. एकटा? मग पोटऱ्या सुजल्या होत्या माझ्या. यांच्या पोटऱ्या सुजल्या पाहिजेत. मग यांना कळेल असिस्टंट काय असतं, त्याचं काम काय असतं. इथे येतात गप्पा मारायला, फुकटचा नाश्ता करायला. सॉरी. सॉरी काय सॉरी? आय विल चेक सर. आता चेक करशील? जर सांग तो जो कोणी आहे ना तुझा डिरेक्टर सोड, प्रोड्युसरला सांग, त्याला सांग सुकेश कुमार येत नाही. जोपर्यंत हे गुफप क्लिअर होत आहेत ना, सुकेश कुमार येत नाही सांग. जा. सुकेश जाऊ दे अरे. ये नाही मी जात नाही. जा सांग. ओके सर, मी पप्पांशी बोलतो. का पप्पांशी काय बोलणार रे रडके? पप्पांशी काय बोलणार तू? हे जेनझी भरून ठेवलेत ना असिस्टंट मध्ये, त्याचा प्रॉब्लेम आहे हा. काय झालं की घरी फोन करून सांगणार, मी पप्पांना सांगतो मला कसं बोलले बघा सेटवर वगैरे. काय करणार तुझा पप्पा? शाणा आहे खूप मोठा. पप्पा प्रोड्युसर आहेत सर. ए पप्पा ओ अरे हा अण्णासाहेबांचा मुलगा आहे. तुला माहित नव्हतं? यतीन. ओंकार. मग यतीन कुठे? मोठ्या भावाच्या नावावर यतीन फिल्म्स कंपनी आहे ना, आणि हा सेटवर तो नाही. बाबांचं नाव यतीन आहे. त्यांना अण्णा. मला माहित नाही. आम्ही अण्णासाहेब म्हणतो ना म्हणून गंमत केली मी. मला माहिती आहे काय बोलतो. बस ना तू. बाळा, मी काय 5 दिवस काम नाही करत आहे. मी बघतीये तुला. नाही तू मॅम, बस. नको ते जे असं ऍक्टर्स आणि ते ऑकवर्ड होतं. मी बस. ए बाबा एक बाबा मिनिट. बाबा काय पागल आहे बोलतोय क्या? हा?
हे आपण इथे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोक एकत्र येऊन आपण एका पर्पज साठी एकत्र येतो. आपण सिनेमा करतो, फॅमिली. फॅमिली असतो आपण. हायरार्की काही नसते रे. नाही, मॅम. मी बघितलं तू खूप मेहनत घेतोस, धावपळ सुरू असते. बा ए बाबा भेट ना बाबा. ए बाळा, बस ना. नाही त्यांचा निरोप पण पोहोचवायचा ना, आहे. आज नको पोचू, आज नको पोचू, आज नको. भेट ना बाबा, पागल आहे का? भेट ना. पाणी पी, भेट हे घे. ना, भागेगा. हा, काय काढलंय पाणी घरून पी ना का? पहिले. नको पाणी सर मॅम. अरे. पाणी पी. घरचं आहे. अरे, मावा केक सुका असतो ना, तोंड एकदम सुकतं. पाणी पी. हा, पी पी. पाणी पी. आणि हायड्रेशन पाहिजे. तुम्ही उन्हात धावपळ करत असताना हे लोक खूप मेहनत करतात. अरे आपलं काय येतो, ऍक्टिंग करतो, जातो. सर तू हे इकडे कसा काय रे? तू हे करतो, असिस्ट आहे. हा नाही मला एक्सपिरियन्स हवा होता. तर बाबा म्हणाले की तू इथेच फिल्मला आपल्या जॉईंट हो, म्हणजे कसं पुढच्या फिल्मला मला त्यांना हेल्प करता येईल हो हो. ॲज अ प्रोड्युसर किंवा तूच प्रोडक्शन होणार प्रोड्युसर. तू नवीन, तू आधी सांग ना मला यार, नवीन आहे. तू मला सांगायला पाहिजे नवीन आहे. अरे नवीन लोक चुका करण्यासाठीच असतात बाबा. बाबा तू दिलपे म्हटले यार, तुला वाटेल यार काय आर्टिस्ट यार, चिडचिड करतो, काही बोलतो. तसं नाही रे. काय सी मला ना तुला फक्त असं नजरेत आणून द्यायचं होतं की तू आता प्रोड्युसर बनणार. एवढे गुफप असतात यार, आपल्याला सगळं सांभाळावं लागतं. पैसा तुझा जातो यार प्रोड्युसर म्हणून. आमचं काय रे ऍक्टरचं, आम्ही मलाही खातो, फेम मिळतं, पैसा मिळतो. मी ना तरी विचार करत होते, तू जेव्हा इन्सल्ट करत होतास ना त्याचा, मी शांतपणे मागून विचार कर. मी तुझ्या नाकाकडे बघत होते, खरंच सांगते. हे 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 असिस्टंटचं नाकच नाहीये, हे प्रोड्युसरच्या मुलाचं नाक आहे बाबा. तू दिसतो स्मार्ट आहेस, तू खूप मोठा होणार आहेस. अरे अरे म्हणजे काय? असं लक्ष अरे माझ्या- होतं. बाई बाई तुला माहित नाही बाबा. बाबा तू हे ना. बस ना, बस काय, बस रे. ना. गुड यार, गुड गुड. मला बरं वाटलं तू आलास. तुला शिकलं पाहिजे यार नवीन पोरांनी. पण चांगलं आहे. ए तुझ्या वर कोणतरी असेल ना असिस्टंट मध्ये, त्यांना बोलवायचं आणि त्यांना पाठवायचं ना. अजून 2 आहे म्हणजे 3 आहेत ऍक्च्युली. फर्स्ट एडी चीफ आहे, अरे मग असोसिएट चीफला पाठव ना यार. तू कशाला आला बाबा? उगाच तुझ्यावरती मला सगळं हे करावं लागलं ना. बोलू मग त्याला बोलव. काय? हॅलो हा प्रिया ते प्लीज कम इन एस के सर व्हॅनिटी. हां अर्जंटली आहे. हां हो. वेट बाबा. अरे तू खडा मत रे बाबा. भेट 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 तू टेन्शन नको घेऊ हा. आणि नाही तुझी काही चूक नाहीये. भेट ना. बाकी सब 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 सही. येस सर. पप्पा कायचा आहे रे? पप्पा कायचा आहे? अच्छा माहिती आहे मी लहानपणी, अरे लहान होता ना, म्हणजे याच्या लहानपणी, तेव्हा मी यांच्या घरी गेलो होतो ना. हा पप्पांना भेटायला आले ना. हा. मी पाया पडत होतात आणि पाय सोडतच नव्हता. तेव्हा पप्पांनी असं खेचून खेचून तुम्हाला वर काढलं. हो, गुड ओल्ड डेज. गुड ओल्ड डेज. बाकी अभी आगे क्या डायरेक्टर बनेगा क्या? नाही खरं तर मला कळत नाही आहे, माझं लायकीच नाही आहे असं वाटतंय. ॲक्च्युली ते पोटऱ्या वगैरे दुखल्या पाहिजे तरच मला त्याची सवय नाही आहे. आणि आय डोंट नो. हो मजाक नाही बोला, तू दिलपे म्हटलं यार. नाही सर, पण यू आर राईट सर. अरे मस्करीच बोललो रे, मस्करीच बोललो. ते तुझ्यासाठी नव्हतं रे. तू नवीन आहे, मला माहिती असतं तुला बोललो नसतो ना यार. नाही असिस्टंटचे गुफप जुने आहेत रे, मला माहिती आहे काय करतात काय नाही करत ते. येस हॅलो सर, मी प्रिया. तुम्ही बोलवलत का? कोण आहे तू? मी चीफ असिस्टंट डिरेक्टर अरे यार 3 मोठ्या मोठ्या गोष्टी रे. चीफ, असिस्टंट, डिरेक्टर. बावळट आहेस तू. काय झालं सर? याचं फिटिंग सांगितलं होतं ना काल नीट करायला, का नाही केलंय? सॉरी सर, मी चेक करते सर. आली होती आता चेक करशील. इकडे इकडे पुढे 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 पुढे. चुका केल्यानंतर बरोबर मागे लपता तुम्ही. पुढे. घालून दाखव. नाही नाही राहू दे, तिला कळू दे ना. तुला माहिती नाही काय फिटिंग होतं त्याचं. केलं नाही कोणी? का नाही केलं? सांगितलं होतं ना काल. आता सांगशील? मूर्खा, तुझ्यामुळे त्या बिचारावर ओरडलो मी. बावळट. सर. नाही ओकर तू मध्ये बोलू नको. अरे या शाण्या आहेत, मला माहिती आहे यांचं काय नाटक चालतं ते. येतात तिकडे सेटवरती वॉक्या घेतात आणि एकमेकांशी बोलत असतात. व्हिडिओ कॉल चालू असतो, यांचा फोनवर बोलत असतात. मला माहित नाही का यांच्या शाळा. सेटवर यायचं, कुठल्या तरी ऍक्टरवर फोटो काढायचा, सोशल मीडियावर टाकायचा. एन्जॉईंग डिरेक्शन. एडी लिना एडी. भीती वाटते लोक हसतील असिस्टंट आहे म्हणून. युजलेस. कंटिन्युटी बघायला नको यांना. फिटिंग माहित नाही यांना. कल्ले कसे होते काल माझे? कल्ले सर? कल्ले कल्ले कल्ले. साईड लॉक्स. साईड लॉक्स. साईड लॉक्स. इंग्लिशमध्ये बोलायचं. चल इंग्लिशमध्ये बोलूया. व्हॉट वॉज द कंटिन्युटी फॉर माय साईड लॉक्स? अरे नाही आठवणार तुला. कानाच्या पाळीपर्यंत होतं. लक्ष असेल कामात तर आठवेल ना. इथे यायचं टाइमपास करा. फुकटचा नाश्ता पाहिजे रे सगळ्यांना. फक्त मिरवायचं आहे. आम्ही डिरेक्शन डिपार्टमेंट. युजलेस. सर करेल ती. अरे काय करेल ती? काय नाही करणार ती. यांच्या ना पोटऱ्या सुचल्या पाहिजेत. वॉकी काढून घ्या यांच्याकडून. प्रिव्हिलेज असिस्टंट पाहिजे वॉकी सारखी यांना. कशाला गप्पा मारायला.
वॉकीवरती 1 रुपया लावा बरोबर सांगतो तिले सांगतायत मोठे प्रिव्हिलेज. ए रडू नको ए शाणी रडू नको. मी तुझ्यापेक्षा जास्त चांगला रडू शकतो. ऍक्टर आहे मी. मला नको करून दाखवू. मगरमच्छ के आसू. सर मी बोलतो ते. अरे मुळात तू ना डिरेक्शन पण नाही केलं पाहिजे. कॉस्ट्युम माहित नाही फिल्म बनवणार आहे. नाही सर ऍक्च्युली लास्ट मिनिट चेंजेस झाले त्यामुळे मला लास्ट मिनिट मी बुरखा आहे. मला कोण सांगणार लास्ट मिनिट चेंज झालेत ते. मला कोण सांगणार. सर हा? सॉरी सर. तुला पत्र पाठव मी मग तुम्हाला त्याच्यावरती उत्तर देणार. सर. मेल करू तुला. सर मी बोलतो. तू काय ओंकार तुला माहित नाही लोक काय आहेत. दिदू इट्स ओके. ए काही गरज नाहीये. चीफ पोस्ट आहे म्हणून दीदी विधी बनायची काही गरज नाहीये. सर ती सख्खी मोठी बहीण आहे माझी. ओंकार ओंकार पाणी आहे पाणी. सर अण्णासाहेबांना मुलगी पण आहे. येस सर. सांगायला पाहिजे ना मला सगळ्यांनी की अण्णासाहेबांना मुलगी आहे तुला बहीण आहे मला सांगायला पाहिजे. सर एडी ऍक्टरला मला मोठी बहीण आहे असं का सांगेल सर. आई गो तरी मी म्हणतेय हा सुकेश तू तिचा इन्सल्ट करत होतास ना जोर जोरात तेव्हा मी तिच्या ए रडू नको काय सुंदर डोळे आहेत. मी फक्त तुझ्या डोळ्यांकडे बघत होते. सेम सुरेखाताईंचे डोळे सुलभा सुलभाताईंचे डोळे सेम सुलभाताईंचे डोळे. आईवर गेलीये ग किती गोड आहेस. रडायचं नाही असं नाही करणार ते इन्सल्ट असा. हा तू मावा केक खाणार नको खा ग माझ्या घरचा आहे काय नको मला. चॉकलेट खा ना. चॉकलेट मस्त असतात. चॉकलेट काय बघ चॉकलेट खा. नाही सर नको नको सर. चॉकलेट खा ना. चॉकलेट खा ना. नको. अरे तू बाळा तू टेन्शन नको तू बस यार तू मी- प्लीज मी बस यार. करते सर ए बाबा, तू काहीतरी. बैठ. Sorry, बाबा, तू sir. बैठ. ए बाबा तू बैठ. बाबा तू बैठ. Sit. ऐसा मत कर. बैठ ऐसे मत कर. ऐसा परत मत कर. नाही होणार सर. अरे नहीं ऐसा कुछ नहीं है यार. It is okay. आय एम ग्लॅड हा चॉकलेट खा चॉकलेट. फिल्म मेकिंग मध्ये तू आलीस म्हणजे अशा फिल्म फॅमिलीज मधनं लोक आले पाहिजेत. आले अरे भाई जास्त- आई टेल यू नाही ना यार. आता जमेल असं वाटत नाहीये मला. अरे जमणार ना. माझी खरं तर लायकीच नाही असिस्टंट. असं नाहीये बाबा. तर लायकी नाहीये. माझं सतत खूप होतं. अरे नाही बाबा ऐसा नहीं है बाबा. अरे मी बघत होतो पेशन्स बघत होतो ते पेशन्स. नाही सर पेशन्स मला लगेच रडू येतो सर. गुड यार तू वल्नरेबल आहे यार. गुड असं पाहिजे ना. इमोशन्स असतील तर आपल्याला इमोशन पोर्ट्रे करता येतात ना. Exactly. हा मग काय करेक्ट फील्ड निवडलंय तू. फिल्म मेकिंग केलं पाहिजे. नाही अजून काही ठरलं. जस्ट एक्झाम झाली. कर तू फिल्म मेकिंग कर. सगळे पिक्चर तू कर. ये बहुत हो गया अरे मर्दों के आंखों से सिनेमा. अभी औरत के आंखों से देखते सिनेमा. फिमेल विजन फिमेल में पाहिजे यार बाबा. यू व्हेरी टॅलेंटेड. अरे चुका नवीन माणूसच करतो ना. सर ब्रेसलेट. अरे चालेल यार. गुड चांगलं. कोणाची चॉईस आहे. व्हेरी गुड. सॉरी सर हे परत नाही होणार सर. Same. मी नेक्स्ट टाइम अरे ओंकार प्रिया अरे काय करता इकडे तिकडे शॉर्ट रेडी आहे चला फ्लोअरवर. सॉरी विराज दादा. एक मिनिट. ए बाबा मैं ना इधर आ. हा सर. कोण आहे तू. असोसिएट सर. प्रोड्युसरचा कोण आहे तू. कोणी नाही सर. अरे मग पहिला तू ये ना. लहान पोरं पाठवतो काय. पहिला तू ये ना. युजलेस असिस्टंट काम करायला येतोय. गुफअप किती करून ठेवलेत. कॉस्ट्युम फिट होत नाही. साईड लॉकची कंटिन्युटी नाही. ब्रेसलेट चुकलंय. सगळं मी सांभाळू. लास्ट शेड्यूलला काय केलं होतं. भात नव्हता. ऍक्टर बोलतोय भात वाढायचा. भात नाही. इथल्या इथं गुफअप एवढे लाज वाटली पाहिजे तुला. बीच बघ यार त्या दोघांकडे दोघं आहेत नवीन. त्यांना तुझ्यामुळे बोललो मी. पहिला तू येत जा रे. जा मी येत नाही आता. जा जो कोणी आहे ना तुझा त्याला सांग मी येत नाही. तुझ्या डिरेक्टरला सांग मी आज सुकेश कुमार शूटिंग नाही करत. जा सांग त्याला. सर जा जोपर्यंत क्लिअर होत नाही ना सगळं त्याला सांग मी येत नाही. सांग. सर आय एम रिअली सॉरी सर. काल रात्री ना डॅडीने अचानक सगळे डिसिजन चेंज केले. तुझा डॅडी लय मोठा शाणा आहे. तो ठरवणार शूटिंग मध्ये काय घडणार. कोण आहे तुझा डॅडी. सर डिरेक्टरचा मुलगा आहे सर.
सॉरी सर. मला आधी सांगत जा ना तुम्ही कोण कोणाचे काय असतात ते. माय म्हणत नसतं काय, माय म्हणत नसतं काय. मला आधी फक्त सांगत जा, तू प्रोड्युसरचा पोरगा, तू डिरेक्टरचा पोरगा, मी माझं सांभाळून घेईन. पण माहित नसलं तरी असं नाही बोलायला पाहिजे ना. मला नाही रे, माझी लायकीच नाही. मला कोट नाही होत, नको होऊ दे. मी घरात टॉवेलवर फिरतो, मला कशाला पाहिजे मरायला कोट. चांगली पद्धतच. काही सांगायचं असलं ना तरी इज अ वे. आपण नीट सांगू शकतो. इन्सल्ट करण्याची काहीच गरज नाहीये. तू नको ना. मगाचपासून तुला सांगते असं नको बोलूस पोरांशी. अरे माझ्या मनात नव्हतं, पण मला काय म्हणायचंय की मला सांगा ना आधी. मला माहितीये माझ्यात स्टारडम आहे, पण मला माहितीये ते कोणासमोर दाखवायचंय. तुम्ही नका नाही येत जाऊ आधी प्रोड्युसरची पोरं, डिरेक्टरची पोरं. एक असिस्टंटाचा ठेवा ना, ज्याला आम्ही डायरेक्ट बोलू शकतो, सगळं फ्रस्ट्रेशन काढू शकतो. एक असिस्टंटाचा ठेवा. सगळे ओळखीतले आणले तर कोणाला बोलता येत नाही रे. कलाकारांशी बोलू नाही शकत, डायरेक्टरला बोलू नाही शकत. असिस्टंट पाहिजे असतो रे. मला दे ना एक असिस्टंट प्लीज. सर अथर्व म्हणून एक आहे मुलगा. डिरेक्टरचा कोणी आहे का? सर डिरेक्टरचा मुलगा आहे, पण डिरेक्टरांना ते लक्षात नाहीये. अथर्वला पाठव. अथर्वला पाठव. कहर परफॉर्मन्स, जोरदार टाळ्या. अतिशय रिलेटेबल परफॉर्मन्स. कला क्षेत्रातले सगळे खूप रिलेट करतील. येस, असिस्टंट पाहिजे असतो यार. खूप भारी परफॉर्म केलं तुम्ही. वा वा वा, व्हेरी वेल डन. बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत. प्रसाद दा. ते स्किट कसं झालं आणि कोणी कसं काम केलं हे सगळं नंतर बोलू आपण. आधी अथर्व नावाचा एक मुलगा आहे आणि तो डिरेक्टरच्या लक्षात नाही, याचं मला एक्सप्लेनेशन द्या. एकदा गोस्वामी सर असं काहीतरी सांगत होते की अरे ते असं करतात तसं करतात. आणि तो आहे तो माझा छोटावाला कोण, त्यांना नावं नाही लक्षात. त्यांना दोघांची नावं लक्षात नसतात. ते दोघांना पिल्लू बोलतात आता. जो येईल त्याला काम सांगतात, असं तेच बोलतात. वा 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 वा, मजा आली, खूप मजा आली. अल्टिमेट सब्जेक्ट होता. म्हणजे इतके ट्विस्ट रपारप येत गेले त्या स्टोरीमध्ये आणि लाजवाब. पीपी कहर केलायस तू. कहर म्हणजे जे आरेखन होतं ना त्या भूमिकेचं, लाजवाब. म्हणजे सुरुवातीला ते स्टारिझम, मग नंतर तिच्याबरोबरचा तो संवाद को ॲक्टर बरोबरचा, आणि मग मध्ये एक बारीक जागा काढलीस ती मला विलक्षण आवडली. अच्छा, माझी व्हॅनिटी तुला दिली का? हा जो एक राग असतो ना, हो हो, अफलातून. आणि मग हळूहळू जसं उकलत गेलं की कोण कोण कोणाचा कोण आहे, आणि नंतर तू पायातून थरथरायला लागला. कळस होता, कळस. खूप आवडलं मला तुझं काम आज, तुझं परफॉर्मन्स, आणि स्किट पण अप्रतिम, वंडरफुल. सई. कडक परफॉर्मन्स. पीपी यायला लागतं मला. ओय होय. मला असं वाटतं की यातून आपण काय शिकलो हे थोडं बघूया. मला असं वाटतं की जे एडीज असतात किंवा जे असिस्टंट डिरेक्शनमध्ये जी टीम असते ते उद्याचे होतकरू डिरेक्टर्स आहेत. हे खूप ॲक्टर्स विसरतात. आणि मला असं वाटतं की शक्तीचा दुरुपयोग कुठल्याही पोस्टवरती कधीच कुणीच करू नये, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. खूप सुंदर कॉन्सेप्ट होती. तुम्ही ती सादरही खूप छान प्रकारे केलीत. प्रिया, काय मस्त आवाज लावला होता. म्हणजे काय तुझं व्हॉइस मॉड्युलेशनच्या ट्युशन्स घे. मी पहिली विद्यार्थिनी असं साइन अप करायला. फार मस्त, फार मजा आली. अशा मस्त चोंबडी होतीस एक नंबरची. आडी टाकून बाजूला मग तूप टाकत राहायचं. फारच भारी. विराज, मस्त रे. खूप छान. राऊत, मजा आली, मजा आली, मस्त.